नालासोपारा डम्पिंग आणि मलनिस्सारण जागेवरील अनधिकृत इमारतींवरील तोडक कारवाई सलग सुरूच राहणार आहे। आज तुळशी अपार्टमेंट नावाच्या इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आली। उद्या सुद्धा मोठ्या फौजफाट्यासह 3 इमारती भुईसपाट केल्या जाणार आहेत। या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी घेतला। आपण पाहूया। नालासोपारा पूर्वेच्या अगरवाल या परिसरातील डम्पिंग ग्राउंडच्या आरक्षित जागेवरती अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या 41 इमारतीवरती आज देखील कारवाई झालेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता त्या इमारतीजवळ आहोत। ही जी आहे ही तुलसी अपार्टमेंट अशी या इमारतीचं नाव होतं। ही इमारत पूर्णतः प्रशासनाने या ठिकाणी भुईसपाट केलेली आहे आणि अजूनही ही कारवाई पुढे चालू राहणार असल्याची माहिती देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना पूर्णतः या ठिकाणी बाहेर त्यांचा पूर्ण पसारा आणि त्यांना नागरिकांना बाहेर काढून ही कारवाई या ठिकाणी जोमातोमाने होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता यापैकी ज्या आहेत 7 इमारती या आधी देखील पाडण्यात आल्या होत्या आणि आता त्यानंतर आज दिवसभरामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही तुलसी अपार्टमेंट इमारत देखील या ठिकाणी भुईसपाट केलेली आहे। परंतु प्रशासनाने या नागरिकांची कुठेतरी सोय करायला हवी होती अशी मागणी देखील या ठिकाणच्या नागरिकांनी केलेली आहे। त्यामुळे जे आहे सध्या जे आहे ते नागरिक पूर्णतः रस्त्यावरती आलेले आहेत। आता प्रशासनाच्या वतीने ही कारवाई देखील पुढे चालू राहणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। आता ही कारवाई उद्या देखील सलग असल्यामुळे या नागरिकांमध्ये देखील या ठिकाणच्या रहिवाशांमध्ये देखील एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राज दसोनी सह संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, नालासोपारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।